जामखेड तहसील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या केबल, मोटरा, तार, वायर आणि शेती उपयोगी साहित्य वारंवार चोरीला जाते। या निवेदनासाठी या तहसील कार्यालयात आलेलो आहोत। छत्रपती शिवरायांचं राज्य आपण म्हणतो, छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावण्याचा अधिकार नव्हता, तसे आदेश छत्रपती शिवरायांनी केलेले होते। म्हणून शेतकरी त्या काळी सुरक्षित होता। पण आज आपण त्यांचं नुसतं नाव घेतोय आणि शेतकऱ्यांच्या चोरीच्या बाबतीत, मोटरीच्या बाबतीत, केबलच्या बाबतीत कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। अलीकडेच जामखेडमध्ये भंडारी नावाच्या इसमावर कारवाई झालेली पाहायला मिळते। 20 लाखाचा मुद्देमाल काही जप्त आहे असं मला वाटतं। तो मुद्देमाल जप्त करून चालणार नाही। जो कोणी त्यांच्याकडे आणून दिला त्या चोरांची नावं जाहीर करणं गरजेचं आहे। त्या चोरांना अटक करून यामागे कोणचं रॅकेट आहे हे तपासणं गरजेचं आहे आणि त्या चोरांना रस्त्यावर न्यायालयीन परवानगीनं शेतकऱ्यांच्या शेतीउपयोगी वस्तूला हात लावला, शेतीउपयोगी वस्तूवर त्यांनी चोरीचा डल्ला केला म्हणून त्यांची धिंड काढणं गरजेचं आहे। तरच ह्या चोऱ्या थांबतील आणि शेतकऱ्यांना सहकार्य होईल। आपण नुसतं महापुरुषांची नावं घेतो, महापुरुषांच्या नावाने मतं मागतो आणि शेतकऱ्यांच्या जीवावर हा जगाचा पोशिंदा भारतातील, महाराष्ट्रातील शेतकरी आहे। तो पिकवतो, अन्नधान्य पिकवतो म्हणून आपण सर्वजण जगतो आहोत त्याच्या जीवावर, आणि त्याच्या जीवावर जगत असताना त्यालाच संरक्षण दिलं जात नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे। तरी मी तहसील पोलीस प्रशासनाला नम्र निवेदन करतो की आपण याची तात्काळ दखल घेऊन हा कोण जो चोर आहे, माल घेणारा आणि त्याला आणून देणारे, हे सगळ्यांची नावं जाहीर करून कारवाई करावी। नाहीतर पुढील काळात भव्य असा मोर्चा या जामखेड तालुक्यामध्ये तहसील कार्यालयावर काढला जाईल, याची दखल घ्यावी।